हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या आपण भारतामध्ये घटस्फोट कसा घेतला जातो आणि घटस्फोटाचे प्रकार, त्याचबरोबर कोणत्या धर्मानुसार, कोणत्या कायद्यानुसार तो घटस्फोट घेतला जातो याविषयीची सविस्तर माहिती घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच परस्पर सहमतीने घटस्फोटाची प्रक्रिया आणि त्याचबरोबर मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी धर्माप्रमाणे म्युच्युअल डिवोर्स कसा घ्यायचा हे बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे परस्पर सहमतीने घटस्फोटाची प्रक्रिया बघूया. भारतात परस्पर घटस्फोटाची प्रक्रिया ही हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 ब अंतर्गत केली जाते. ही प्रक्रिया परस्पर सहमतीने घटस्फोटाची याचिका न्यायालयात दाखल केलेल्या तारखेपासून सुरू होते. सर्वप्रथम आहे ते म्हणजे संयुक्त याचिका दाखल करणे. यामध्ये दोन्ही पक्षांनी म्हणजेच पती व पत्नी यांनी स्वाक्षरी करून संबंधित कुटुंब न्यायालयात संयुक्तपणे घटस्फोट याचिका दाखल केली पाहिजे. या याचिकेमध्येच मालमत्तेचे विभाजन, मुलांचा ताबा यांचे करार देखील समाविष्ट केले पाहिजेत. यानंतर आहे ते म्हणजे न्यायालयात हजर राहणे. याचिका दाखल केल्यानंतर कुटुंब न्यायालय पती व पत्नीला एक तारीख देते. या तारखेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्या वकिलांसह न्यायालयात हजर राहायचे असते. यानंतर येते ती म्हणजे याचिकेची छाननी. पक्षांच्या उपस्थितीनंतर न्यायालयाकडून याचिकेची छाननी केली जाते आणि नंतर दोन्ही पक्षांना कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले जाते. यानंतर न्यायालय आवश्यक असल्यास शपथेवर पक्षांचे जबाब नोंदवण्याचे आदेश देते. ही प्रकरणांमध्ये न्यायालय पक्षांमध्ये म्हणजेच पती व पत्नीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करते. जेव्हा पक्षांमध्ये समेट घडवून आणण्यात अपयश येते तेव्हा घटस्फोट प्रकरण पुढे नेले जाते. यानंतर प्रक्रियेचा मुद्दा आहे तो म्हणजे पहिल्या प्रस्तावावर निवेदन व आदेश. पक्षांचे म्हणणे शपथेवर नोंदवल्यानंतर पहिल्या प्रस्तावावर म्हणजेच घटस्फोटाच्या याचिकेवर न्यायालयाकडून आदेश दिला जातो. या आदेशानंतर पक्षांना 6 ते 18 महिन्यांचा कालावधी दिला जातो. या काळात पती पत्नीला पुनर्विचार करण्याची संधी न्यायालयाकडून दिली जाते. यालाच आपण कूलिंग ऑफ पिरियड म्हणतो. याच्यानंतर पायरी येते ती म्हणजे दुसरा प्रस्ताव किंवा दुसऱ्या याचिकेची. पहिल्या याचिकेच्या 6 महिन्यानंतर किंवा समेट कालावधी संपल्यानंतरही जर दोन्ही पक्ष एकत्र येण्यास सहमत झाले नाहीत तर अंतिम सुनावणीसाठी दोन्ही पक्षांना दुसरी याचिका दाखल करणे आवश्यक आहे. दुसरी याचिका पहिली याचिका दाखल केल्याच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत दाखल करावी लागते. ही दुसरी याचिका दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षांना न्यायालयात उपस्थित राहून त्यांचे म्हणणे द्यायचे असते, ज्यानुसार अंतिम सुनावणी केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 6 महिन्यांचा कालावधी अनिवार्य नाही आणि न्यायालयाच्या विवेकबुद्धीनुसार तो माफ केला जाऊ शकतो. जर 18 महिन्यांच्या आत दुसरा प्रस्ताव सादर केला नाही तर न्यायालय घटस्फोटाचा निर्णय देत नाही. यानंतर प्रक्रियेची शेवटची पायरी आहे तो म्हणजे अंतिम आदेश. पक्षांनी नोंदवलेल्या जबाबांच्या आधारे आणि त्या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीच्या आधारे न्यायालय योग्य आदेश देते आणि विवाहाचे विघटन करते. यानंतर न्यायालय घटस्फोटाचा हुकूम पारित करते आणि अंतिम आदेश देऊन घटस्फोट दिला जातो. व्हिडिओमध्ये आपण पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मुस्लिम कायद्याअंतर्गत परस्पर घटस्फोट कसा घेतला जातो याची माहिती घेऊयात. मुस्लिम कायद्यानुसार घटस्फोटाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे न्यायिक घटस्फोट आणि दुसरा म्हणजे न्यायबाह्य घटस्फोट. मुस्लिम कायद्यानुसार परस्पर घटस्फोट हा न्यायबाह्य श्रेणीत येतो. हे घटस्फोट देखील 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे खुला आणि 2 म्हणजे मुबारत. या दोन्ही प्रकारच्या परस्पर घटस्फोटामध्ये हुंडा किंवा इतर मालमत्ता ही स्त्रीला देणे बंधनकारक आहे. हे दोन्ही घटस्फोट मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत मान्य केले जातात. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुबारत घटस्फोटासाठी कराराची लेखी प्रत असणे बंधनकारक नाही. यामध्ये पती-पत्नीची संमती पुरेशी आहे. कुटुंब न्यायालयात मुबारत कराराद्वारे घटस्फोटासाठी अर्ज केला जाऊ शकतो. मुबारत पद्धतीच्या परस्पर घटस्फोटाअंतर्गत दोन्ही पक्षांना घटस्फोटाची इच्छा असणे आवश्यक आहे. हा घटस्फोटाचा प्रस्ताव पती किंवा पत्नीपैकी कोणाही एकाकडून केला जाऊ शकतो. एका पक्षाने मुबारत घटस्फोटासाठी प्रस्ताव दिला की दुसऱ्या पक्षाने तो स्वीकारला पाहिजे आणि एकदा तो स्वीकारला की घटस्फोट पक्का होतो. आता खुला घटस्फोट म्हणजे काय तर खुला हा मुस्लिम कायद्याअंतर्गत पत्नीला घटस्फोटाचा अधिकार देणारा एक मार्ग आहे. या प्रक्रियेत पत्नी आपल्या इच्छेनुसार पतीपासून घटस्फोट मागते. पत्नी काही मोबदला पतीला देऊन किंवा न देता देखील हा घटस्फोट घेऊ शकते.
या प्रक्रियेत पतीची संमती आवश्यक असते, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे पतीची संमती असल्याशिवाय देखील खुला घटस्फोट पत्नी घेऊ शकते. यामध्ये पत्नीला पतीला काही आर्थिक मोबदला द्यावा लागू शकतो. खुला आणि मुबारत या दोन्ही घटस्फोटात पत्नीला इद्दत कालावधीतून जावे लागते. इद्दत ही इस्लामिक कायद्यातील एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती अनेक उद्देशांसाठी आहे. इद्दत कालावधी पक्षांना त्यांच्या निर्णयावर विचार करण्यासाठी आणि शक्य असल्यास समेट करण्यासाठी वेळ प्रदान करते आणि हे देखील सुनिश्चित करते की नवीन विवाह करण्यापूर्वी स्त्री गर्भवती नाही, जे इस्लामिक कायद्यात आवश्यक आहे. मुस्लिम विवाह परस्पर घटस्फोटाने विसर्जित झाला असेल आणि पूर्ण झाला असेल तर इद्दत कालावधीचा कालावधी 3 महिन्यांचा असतो. जर इद्दत काळात स्त्री गरोदर राहिली तर तिचा इद्दतचा कालावधी बाळाच्या प्रसूतीपर्यंत वाढवला जातो. आता यानंतर ख्रिश्चन कायद्यानुसार परस्पर घटस्फोट कसा घेतला जातो ते बघूया. भारतातील ख्रिश्चन धर्मियांसाठी घटस्फोटाची तरतूद ही भारतीय घटस्फोट कायदा 1869च्या कायद्याअंतर्गत येते. या कायद्याच्या कलम 10 मध्ये परस्पर सहमतीने घटस्फोटाची तरतूद आहे. या कायद्यानुसार परस्पर घटस्फोटाची याचिका दोन्ही पक्ष पती व पत्नी योग्य जिल्हा न्यायालयात सादर करू शकतात. ही याचिका या आधारावर सादर करणे आवश्यक आहे की पती व पत्नी हे 1 वर्षापेक्षा जास्त काळ वेगळे राहत आहेत आणि ते एकत्र राहू शकत नाहीत आणि विवाह विघटन करण्याचा निर्णय त्यांनी परस्पर सहमतीने घेतला आहे. ही याचिका सादर केल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांची मुदत संपल्यानंतर, परंतु या तारखेपासून 18 महिने पूर्ण होण्यापूर्वी मागे घेता येईल. आता शेवटचा मुद्दा, पारशी कायद्याअंतर्गत परस्पर घटस्फोट कसा घेतला जातो ते बघूया. भारतातील पारशी लोकांसाठी परस्पर घटस्फोटाची तरतूद पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा 1936च्या कलम 32 अंतर्गत येते. या कायद्यानुसार पारशी पती पत्नी दोघेही 1 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वेगळे राहत असल्याने आणि ते एकत्र राहू शकले नाहीत म्हणून परस्पर घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात. घटस्फोटासाठी ते दोघे परस्पर सहमत असणे बंधनकारक आहे. तसेच लग्नाच्या तारखेपासून 1 वर्षानंतरच परस्पर घटस्फोटासाठी अर्ज दाखल करता येतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.